प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही छान चाललं ना? आज सकाळी तुम्हाला आनंदी पाहून खूप आनंद झाला. तुम्ही खरंच आनंदी आहात का? तुम्ही नेहमी ख्रिस्तामध्ये आनंदी असायलाच हवं. दुःख आणि समस्या येतच राहतात व जातात. या जगात कोणाला समस्या नाहीत. मला नको आहे, तुम्हाला नको आहे. जगात प्रत्येकाला समस्या असतातच. पण तुमच्या सोबत दुःख समस्या जिंकायला मदत करणारा प्रभू नाही का? भीती का वाटते? विश्वास सोडू नका. या समुद्रामागे एक डोंगर दिसतोय का? तो खूप दूर आहे. दिसतोय का तुम्हाला? हे दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील समुद्र किनारा आहे. मी रिओ शहरातून तुमच्याशी बोलतोय. इथे एक पुतळा आहे जो जगातील आश्चर्यांपैकी एक आहे. त्या डोंगराच्या शिखरावर त्यांनी येशू ख्रिस्ताचा पुतळा उभारला आहे. तो जगप्रसिद्ध आहे आणि जगातील आश्चर्यांपैकी एक मानला जातो. आम्ही जाऊन तो पाहिला. तो इतका भव्य आहे. मी थक्क झालो. स्टेजची उंची 30 फूट आहे. त्यावर पुतळ्याची उंची 95 फूट आहे. संपूर्ण रचना सुमारे 120 फूट उंच आहे. हा पुतळा या शहरातील सर्वात उंच डोंगरावर उभारला आहे. तुम्हाला माहित आहे का हे कधी केलं? हा पुतळा बांधायला त्यांनी 100 वर्षांपूर्वी सुरुवात केली. उभारून 95 वर्षांहून अधिक झाली आहेत. हे आश्चर्यकारक नाही का? इतकं भव्य आहे. मी खरंच थक्क झालो होतो. फक्त एवढंच नाही, त्यांनी हा पुतळा डोंगराच्या शिखरावर एका खाणीतून आणलेल्या दगडांनी बांधला आहे. अशी सुमारे 60,000 दगडं आणली गेली होती. त्या काळात त्यांनी ती दगडं एका खाणीतून ट्रेनने आणली. त्यांनी 100 वर्षांपूर्वीच या पुतळ्याचं नियोजन करून बांधायला सुरुवात केली. हेच किती अद्भुत आहे. त्यांनी येशूचा हात पसरलेला पुतळा ठेवला आहे. आपण पाहू शकतो की हा पुतळा एक संदेश व्यक्त करण्यासाठी ठेवला आहे. माझ्याकडे या, सर्व श्रम करणारे आणि ओझ वाहणारे, मी तुम्हाला विश्रांती देईन. येशूच्या हातांमध्ये खिळ्यांनी टोचल्याच्या जखमा आहेत. हा पुतळा शहराकडे तोंड करून ठेवला आहे. दररोज लाखो लोक हे पाहायला येतात. हो, आपण पाहू शकतो की या शहरात प्रचंड गर्दी होत असते. ठीक आहे, जर तुम्ही विचारलं की प्रभू आज तुम्हाला काय सांगू इच्छितो, तर हे अत्यावश्यक आहे की तुम्ही तुमचा विश्वास कबूल करा. एक देवाचा माणूस स्तोत्रसंहिता 9 वचन 10 मध्ये सांगतो, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. प्रभू, जे तुझा शोध घेतात त्यांना तू कधीही सोडत नाहीस. मी तुझा शोध घेतो. तू मला कधीच सोडणार नाहीस. तुझा विश्वास कबूल करणे हे प्रार्थनेचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक वेळी असं म्हणू नका, प्रभू हे बरोबर नाही, ते चांगलं नाही. तर असे म्हणा, प्रभू, जे तुझा शोध घेतात त्यांना तू कधीही सोडत नाहीस. मी तुझा शोध घेतो आणि तू मला कधीच सोडणार नाहीस. तुमचा विश्वास कबूल करा, प्रार्थना करा, मग चमत्कार घडेल. देवाचा माणूस दावीद म्हणाला, त्याने खूप दुःख, अश्रू आणि छळ सहन केला. प्रत्येक गोष्टीत त्याने प्रभूचा शोध घेतला व त्याच्यावर चिकटून राहिला. म्हणून प्रभूने त्याला सोडले नाही व त्याचे मार्गदर्शन केले. छळ व दुःखातही प्रभूने त्याला सोडले नाही. म्हणूनच तो म्हणतो, जे तुझा शोध घेतात त्यांना तू सोडत नाहीस. तो त्याच्या अनुभवाबद्दल बोलतो आहे. मी सुद्धा हेच सांगू शकतो. प्रभूने मला सोडले नाही. त्याने मला लाजिरवाण केलं नाही. दुःख, छळ आणि समस्या होत्या, पण प्रभूने मला कधीच सोडले नाही. मी इतकी वर्षे येशू सोबत चालत आहे. त्याने मला कधीच सोडले नाही. लोक कदाचित आपल्याला सोडून देतील, पण प्रभू आपल्याला कधीच सोडणार नाही. तुम्ही म्हणू शकता, प्रभू तू मला कधीच सोडले नाहीस. कधीही असं म्हणू नका की प्रभूने तुम्हाला सोडले आहे. चुकीचं कबूल करणं देवावर दोष ठेवण्यासारखं आहे. प्रभू आपल्याला सोडेल का? प्रभू कधीच सोडणार नाही.
प्रभूने तुमच्यासाठी प्राण दिले, तो तुम्हाला सोडेल का? कदाचित वाटू शकतं की त्याने सोडलं आहे, पण तो आपल्याला सोडत नाही. आज तुम्ही सोडून दिलेल्या परिस्थितीत असाल. वाटू शकतं तुम्हाला प्रश्न पडेल की प्रभूने तुम्हाला सोडलं आहे का? पण प्रभूने तुम्हाला सोडलं नाही. तो तुमची आठवण ठेवतो. एक चमत्कार घडणार आहे. तुम्हाला बदल दिसेल. प्रभू म्हणतो, मी तुला सोडलं नाही, मी तुझ्यासोबतच आहे. प्रभू एक चिन्ह दाखवेल, तो एक चमत्कार करेल. विश्वासाने म्हणा, प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू मला कधीच सोडणार नाहीस. मी यावर विश्वास ठेवतो. तुम्ही चमत्कार घडताना पाहू शकता. प्रभू, माझा विश्वास तुझ्यावर ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीच सोडत नाहीस. जे तुला शोधतात त्यांना तू कधीच सोडत नाहीस. तू मला कधीच सोडणार नाहीस. माझ्यावर आज एक चमत्कार होईल यावर मी विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.